नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूप सुंदर असा टर्निंग पॉईंट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो समरचं वॉलेट घरीच राहिलेलं आहे आणि त्या वॉलेटमधलं क्रेडिट कार्ड नको त्या व्यक्तीच्या हाती लागलेलं आहे. तेच म्हणजे अंशुमनच्या हाती लागलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये अंशुमन त्या वॉलेटमधून क्रेडिट कार्ड काढून त्या क्रेडिट कार्डमधले पैसे काढून सगळा आरोप आणणार आहे, ते म्हणजे स्वानंदीवरती. कारण स्वानंदीच्या आईला पैशांची खूप गरज असते, खूप नड असते. ही गोष्ट मल्लिकाने स्वतःहून समरला सांगितलेली असते, त्यामुळे या गोष्टीचा अंदाज सगळ्यांना आलेला असतो. पण इथे सुष्मिता बाजी पलटते आणि मग काय, सुष्मिता स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, माझी आई चोर नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी अंशुमनच्या विरोधात जाणार आहे. ती समरला पटवून देणार आहे की क्रेडिट कार्ड अंशुमनने चोरलं, सगळे पैसे काढले आणि आळ कोणावरती टाकला? स्वानंदीवरती आणि तिच्या आईवरती. तेव्हा आता ही सगळं कशा पद्धतीने पटवून देणार आहे, काय काय नक्की घडणार आहे, त्यानंतर समरची काय रिॲक्शन असणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा, जरासुद्धा स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो एपिसोडची सुरुवात होते समरच्या नवीन ॲक्टिवेट झालेल्या क्रेडिट कार्डने. हे कार्ड अंशुमनच्या हाती लागलेलं असतं. तो वरवर चांगुलपणाचा आव आणतो आणि समरदादाला फोन करतो. खोट्या काळजीने तो विचारतो, दादा अरे तुझं क्रेडिट कार्ड ना ॲक्टिव्ह झालं आहे आणि ते मला सापडलं आहे, त्याचं काय करू मी आता, कोणाला देऊ? तेव्हा समर बोलतो, अरे तुला सापडलं आहे ना, मग तुझ्या जवळच ठेव, मला त्याची सध्या गरज नाही आहे. पण मित्रांनो, अंशुमनच्या डोक्यात एक वेगळीच आणि अत्यंत घाणेरडी खेळी शिजत असते. तो मनातल्या मनात असा काही प्लॅन बनवतो जे ऐकून तुम्हाला सुद्धा या माणसाचा राग येईल. अंशुमन आता मनातल्या मनात विचार करतो आणि बोलतो, नको नको, माझ्याकडे अजिबात नको दादा, कारण उद्या काही एक झालं तर पहिला संशय माझ्यावरतीच येतो. त्यापेक्षा मी काम करतो, हे क्रेडिट कार्ड ना मी थेट स्वानंदी वहिनीलाच देतो. त्यावर समर बोलतो, ठीक आहे दे स्वानंदीकडे, माझी काहीच हरकत नाही. पण अंशुमन तो मात्र मनातल्या मनात हसत असतो. त्याच्या मनामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजत असतो. तो मनातल्या मनात बोलतो, हे क्रेडिट कार्ड तर मी स्वानंदीला देणार, पण यातले सगळे पैसे मी काढणार. याचा पासवर्ड काढणं माझ्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे. एकदा का पैसे गायब झाले की सगळा आळ कोणावरती येणार? स्वानंदीवरती. एका दगडात दोन पक्षी. आणि आता अंशुमन आपला प्लॅन अंमलात आणण्यासाठी ऑफिसमधला कर्मचारी शिर्के याला फोन करतो. इथे आपल्याला अंशुमनचा खरा माजलेला चेहरा पाहायला मिळतो. अंशुमन आता रुबाबत बोलतो, हॅलो शिर्के, हे बघा माझ्याकडे दादाचं कार्ड आहे, मला आत्ताच्या आत्ता त्याचा पासवर्ड आणि सगळे डिटेल्स हवे आहेत. पासकोड पिन सगळं मला सेंड करा, तेही आत्ताच्या आत्ता. आणि हे कोण शिर्के मात्र घाबरतात. ते बोलतात, पण साहेब आम्ही समर सरांशिवाय किंवा मॅडमशिवाय असा पासवर्ड कोणालाही देऊ शकत नाही, हा कंपनीचा रूल आहे आपल्या, तुम्हाला माहीत नाही आहे का? तेव्हा अंशुमन जोरातच ओरडतोय, शिर्के तुला कळतंय तू काय बोलतोयस? जसं समरदादा या कंपनीचा मालक आहे ना, तसा मी सुद्धा या कंपनीचा मालकच आहे. मी त्याचा धाकटा भाऊ आहे आणि हे कार्ड स्वतः दादाने मला दिलंय. तुला विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर, पण मला आत्ताच्या आत्ता डिटेल्स हवेत म्हणजे हवेत. तेव्हा शिर्के बोलतात, ठीक आहे साहेब, पण हे सगळं मी एकदा समर सरांच्या कानावरती घालू का, एक सेफर साईड म्हणून? तेव्हा अंशुमन बोलतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, समरदाताला यातलं काही कळता कामा नाही आहे आणि माझं काम कर, याचा तुला मोबदला बरोबर मिळेल, काळजी करू नकोस. तेव्हा शिर्के बोलतो, नाही सर माझ्याच्याने हे जमणार नाही, मला माझ्या नोकरीची भीती वाटते. तेव्हा अंशुमन बोलतो, एक शिर्के, सध्या मी ऑफिसला येत नाही आहे म्हणून तुला वाटत असेल मी कायमचा गेलो आहे, पण ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये पाऊल ठेवेन ना, पहिली तुझी बदली करेन आणि तुला कंपनीतून हाकलून देईल, समजलं? त्यामुळे गपचूप माझं काम कर. तेव्हा शिर्के बोलतो, सर अहो प्लीज समजून घ्या ना, आधी सगळं सोपं होतं, सगळं आपल्या हातात होतं, पण आता तो आनंद प्रत्येक कामात ढवळाढवळ करतोय. त्याला जरा जरी शंका आली ना तर तो लगेच समर सरांच्या कानावरती घालेल. नाही सर, हे काम फारच अवघड आहे. तेव्हा अंशुमन बोलतो, तसलं काही नाही, तुम्ही सगळे एकही कामाचे नाही आहात, मला काही एक ऐकायचं नाही आहे. पैसे काढले गेलेत हे समरदाताला किंवा त्या आनंदला अजिबात कळता कामा नाही आणि हे सगळं कसं मॅनेज करायचं हे तुझं तू बघ. आता मला एकही एक्सक्यूज देऊ नकोस, मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. असं म्हणत असतो बरोबर या शिर्केला ब्लॅकमेल करतो, पूर्णपणे ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पासवर्ड मिळवतोच. पण इकडे मल्लिका काकू आपला वेगळाच गेम खेळत असते. ती समरला फोन करते. तिचा मुख्य हेतू समरच्या मनात स्वानंदीबद्दल विष कालवण्याचा असतो. मल्लिका आता बोलते, समर अरे तुला माहिती आहे का घरामध्ये काय चाललंय? तेव्हा समर बोलतो, काय चाललंय काकू? तेव्हा मल्लिका बोलते, अरे स्वानंदीची आई मंदाकिनी ती एकदम अस्तव्यस्त अवस्थेमध्ये घरी आली होती आणि तुला तर माहीतच आहे ती सारखी पैशांची मागणी करत असते. स्वानंदी किती भोळी आहे रे, ती कोणाला नाही म्हणूच शकत नाही. मला तर भीती वाटते ती आपले सगळे पैसे देऊन आपलं घर तर मोकळं करणार नाही ना, कारण स्वानंदीची आई अति हुशार आहे. ती स्वानंदीकडून पैसे कसे उकळेल ना हे स्वानंदीला सुद्धा कळणार नाही. कारण स्वानंदीचं आपल्या माणसांवरती किती प्रेम आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे रे समर.
तेव्हा समर ठामपणे बोलतो, हे बघ काकू, तू अजिबात काळजी करू नको. माझ्या स्वानंदीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती कधीच असे पैसे किंवा माझे पैसे कोणालाही देणार नाही. तेही मला विचारल्याशिवाय त्या अफरातफर करणारच नाही. आपल्या घरातले पैसे त्या कधीच इकडचे तिकडे करणार नाहीत. तुम्ही निश्चिंत राहा, असं म्हणतच तो मल्लिकाच्या तोंडावरती फोन कट करतो. आणि या सगळ्यामुळे मल्लिका तर इतकी चिडते की बासच. ती मनातल्या मनात बोलते, खरंच या समरचं काय करावं मला खरंच काही कळत नाहीये. हा तर अगदी बायकोचा बैल झालाय, नुसता बायकोच्या आहारी गेलाय. याला भडकवण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाहीये. तो माझं काहीच ऐकत नाहीये. तिला समरचा खूप राग आलेला असतो. इकडे आपण पाहतो तर काय, बेडरूममध्ये मंदा खोटे आशू टाळत असते. मंदाकिनी म्हणत असते, अगं बघ ना स्वानंदी बाळा, माझे सगळे पैसे गेले. आता मी काय करू? अगं एवढ्या मेहनतीने मी पै करून हे सगळे पैसे साठवले होते माझ्या लेकींसाठी. विचार केला होता लेकींसाठी काहीतरी करेल, घरात काहीतरी वस्तू आणेल, पण बघ ना सगळे पैसे हातातले गेले. तेव्हा स्वानंदी बोलते, आई तू काळजी करू नकोस, मी आहे ना. असं म्हणतच स्वानंदी कपाटातून तिची पर्स काढते आणि तिने स्वतःच्या मेहनतीने जॉब करून कमवलेले पैसे ती आता आईला देऊ लागते. पण पैसे बघून ही मंदा एवढी हपापते की बासच. ती आता स्वानंदीच्या हातातले सगळे पैसे हिसकावून घेते आणि बोलते, स्वानंदी बाळा, अगं मोजत काय बसली आहेस, दे ना. तुझ्याकडे पैशांची थोडी ना कमी आहे, तू अजून कमावशील, दे आण. असं म्हणतच ती पैशांचा वास घेऊन पैसे मोजू लागते. तेव्हा स्वानंदी बोलते, आई यापुढे जर तुला पैशांची गरज लागली तर तू माझ्याकडे किंवा रोहनकडे माग. सुष्मिताकडे अजिबात मागू नकोस. कारण कसं आहे ना, एकतर ती या घरामध्ये नवीन आहे आणि या घरामध्ये जर तिने पैसे मागितले तर ते मला चालणार नाहीत. आणि तसं पण सुष्मिता जरा अल्लडच आहे, त्यामुळे तुला जेव्हा लागेल तेव्हा माझ्याकडे माग. तेव्हा मंदा बोलते, हो नक्कीच मागेन. पण स्वानंदी, हे सगळं तुझ्या बाबाला सांगू नकोस. कारण तुझे बाबा काय माझ्यावरती टपूनच बसलेले असतात. त्यांना काय संधी हवी असते मला उलटं बोलण्याची. त्यांना जर ही गोष्ट कळाली तर काय म्हणतील, लेकीच्या सासरी जाऊन तिच्याकडून पैसे घेऊन आलीस आणि हे पैसे सुद्धा मला तुला रिटर्न करायला सांगतील ते. त्यामुळे प्लीज कृपा कर आणि त्यांना काहीच सांगू नकोस. तेव्हा स्वानंदी बोलते, हो गाई, तू काळजी करू नकोस, मी बाबांना काहीच सांगणार नाही. तू घेऊन जाता हे पैसे. आणि तेवढंच तिथे समरची एंट्री झालेली असते. तो आता हॉलमध्ये आलेला असतो. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झालेला असतो. कारण आनंदने त्याला सांगितलेलं असतं की क्रेडिट कार्डवरून तब्बल 1,00,000 रुपये काढले गेलेले आहेत. समर आता जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो, स्वानंदी पटकन बाहेर या, सगळ्यांनी बाहेर या. आणि मग काय, मल्लिका काकू, समर, स्वानंदी, परत मंदाकिनी, आजी सगळेच आता तिथे जमलेले असतात. अंशू सुद्धा तिथेच असतो. समर बोलतो, स्वानंदी तुमच्याकडे ते वॉलेट होतं ना ज्यामध्ये माझं क्रेडिट कार्ड होतं, तुम्ही ते कार्ड यूज केलं का? नाही म्हणजे काय केलं पैशांचं? पैसे यूज करण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही, फक्त एकदा कल्पना देत जा, बाकी काहीच नाही. हे सगळं ऐकून स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा स्वानंदी गोंधळते, तिला पुरताच धक्का बसलेला असतो. ती बोलते, 1 मिनिट राजवाडे, हे काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मी मान्य करते ते वॉलेट माझ्याकडे होतं. अंशुमनने स्वतः मला आणून दिलं होतं. पण त्या क्रेडिट कार्डमधले मी कशाला पैसे काढू? मी नाही काढलेले. अहो, मी तुम्हाला विचारल्याशिवाय 1 रुपये काढत नाही, तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. आणि तेवढंच मल्लिका आग लावते आणि बोलते, स्वानंदी एरवी मी तुझ्यावरती विश्वास ठेवते, पण यावेळेस मी काही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. अरे समर, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. स्वानंदी स्वतःच्या पर्समधले पैसे काढून तिच्या आईला देत होती. मग तूच विचार कर ना, ते पैसे कुठले होते? मला तर वाटतंय क्रेडिट कार्डमधलेच पैसे असणार आहेत ते. तेव्हा स्वानंदी चिडते आणि बोलते, काकू अहो हे काय बोलताय तुम्ही? वाटेल ते माझ्यावरती आळ घेऊ नका. मी असं का करेन? आणि ते माझे स्वतःचे पैसे होते, मी मान्य करते, मी माझ्या आईला पैसे दिले. पण ते माझ्या सॅलरीतले पैसे होते, माझ्या कष्टाची कमाई होती. समर, राजवाडे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा समर बोलतो, स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही तरी खरं सांगा ना, तुम्ही जर पैसे दिले असले तर मला सांगा, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण खोटं बोलू नका. मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे, हा पासवर्ड फक्त तुम्हाला एकटीलाच माहिती होता. स्वानंदी, आज तुम्ही हे जे काही केलंय ना, त्यामुळे माझा विश्वासघात केलाय तुम्ही. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो मागायचे होते पैसे. 1,00,000 रुपये काय माझ्यासाठी मोठी रक्कम नाही आहे. पण तुम्ही खोटं बोलला ना, खरंच माझ्या मनाला हे सगळं नाही पटलेलं. स्वानंदी हात जोडून म्हणत असते, नाही हो ते माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. अहो मी का काढेन तुमचे पैसे? हे सगळं म्हणत असताना स्वानंदीला अत्यंत वाईट वाटत असतं. समरचा अविश्वास तिला मारत असतो. आणि नेमका याच वेळेस मित्रांनो एपिसोडमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट येतो. सुष्मिता, जी आत्तापर्यंत नेहमी मल्लिकाच्या बाजूने असायची, ती पुढे येते. सुष्मिता आता जोरातच ओरडते, मॉम इन लॉ अँड जीजू, ताईला प्लीज काहीच बोलू नका. या सगळ्यामध्ये माझ्या ताईची किंवा आईची काही एक चूक नाही आहे.
असं म्हणत अशी थेट क्रेडिट कार्ड बाहेर काढते आणि समरच्या हातात देते आणि बोलते, जिजू हे घ्या तुमचं क्रेडिट कार्ड. हे ना अंशुमनने घेतलं होतं आणि अंशुमननेच या क्रेडिट कार्डमधून 1,00,000 रुपये काढलेत. त्यानंतर मुद्दाम ताईला फसवण्यासाठी ते कार्ड ताईला दिलं. या सगळ्यामध्ये जर कोणाची चूक असेल ना तर ती फक्त आणि फक्त अंशुमनची आहे. या सगळ्यामध्ये माझ्या आईला किंवा ताईला तुम्ही प्लीज चोर म्हणू नका. आणि सुष्मिताचा हा डायलॉग ऐकून मल्लिकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती मनातल्या मनात विचार करू लागते की सुष्मिताने अचानक पार्टी कशी काय चेंज केली. हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतो. पण सत्य समोर येताच समरचा राग गगनाला भिडतो. तो थेट जाऊन अंशुमनची कॉलर पकडतो आणि बोलतो, अंशुमन अरे आता तरी सुधर. आजवर तू पैशांची किती लफडी करणार आहेस तू. तुला जर पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे होतेस ना. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मी आज माझ्या बायकोवर पहिल्यांदा आळ घेतला, तिच्यावरती संशय घेतला. आमच्या दोघांमध्ये तू अविश्वास निर्माण केलास आणि यासाठी अंशुमन मी तुला अजिबात सोडणार नाही. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आता आपल्याला बघायला मिळणार आहे. समर आता अंशुमनला काय शिक्षा देईल हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.